हाय हॅलो चला तर नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. आणि चला तर बघू, आज आपल्याला तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की आपल्याला बॅग कशी शिवायची आहे. मेकअप पाऊच टाईपमध्ये बॅग शिवायची आहे. तर आपल्याला इथं त्याचं कटिंग आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर आता आपल्या पेजवरती सध्या बॅगचे व्हिडिओ पोस्ट होत आहेत, कारण मी ना बॅगचं थोडंसं ऑर्डर घ्यायचं असं ठरवते. कारण ऑनलाईन पण भेटला तर चालतील. ब्लाऊज पण टाकते, ब्लाऊज टाकत नाही असं नाही होत. दोन्ही पण मी टाकते आपल्या चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. कोणी रिपीट बघत नाही, कारण एक वेळेस बघतात त्या, कारण रिटर्न व्ह्यूज तो येत नाही आहे माझ्या चॅनलवरती असं मला वाटते. कारण मला मला यूट्यूबकडून मेसेज आलेला तसा. चला तर बघू आता आपण की काय होते काय नाही. तरी पण आपली मेहनत चालूच आहे. आणि रात्री ना मी एवढी खुश होते ना की आहोंचे एका व्हिडिओमध्ये 100 सबस्क्रायबर वाढलेत. फक्त त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केली होती आणि त्याचे 100 सबस्क्रायबर वाढलेत. आणि माझे तर त्यांचे पहिले 250 होते, आता 367 काहीतरी झालेत. म्हणजे एका व्हिडिओने त्यांना एवढा सपोर्ट दिला. काय माहिती आता माझी व्हिडिओ कधी व्हायरल जाती. सध्या तर व्ह्यूजच नाही आहेत, खूप डाऊन व्ह्यूज चाललेत. कारण बॅक कटिंग स्टिचिंग टाकते त्यामुळं जात आहेत की काय माहिती कशामुळं जात आहेत. सध्या खूप कमी व्ह्यूज येत आहेत, त्यामुळं व्हिडिओ पण टाकायला असं नको वाटतं. एवढी मेहनत घ्यायची आणि 2-3 व्ह्यूज येत आहेत असं वाटते. पण काय माहिती नशीब कोणाचं कसं असतं. कारण आहोंनी रात्री एक व्हिडिओ टाकली होती, तर त्यांच्या एका व्हिडिओला एवढे सबस्क्रायबर वाढले ना. तर मग मी रात्री मस्त छानपैकी जेवणामध्ये श्रीखंडपुरी बनवली होती. तर चला, माझे पण असेच एखादी व्हिडिओ व्हायरल जावं अशी माझी पण इच्छा आहे. माझे पण सबस्क्रायबर थोडे तरी वाढावेत, कारण आता खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. चॅनल ओपन करून 2 महिने झाले तरी पण व्ह्यूज नाही येते. तरी तुम्ही बघू शकता मेहनत किती करावी लागते. किती नवीन यूट्यूबरला खरंच किती स्ट्रगल करावं लागतं. आपण ज्यांचे व्हिडिओ बघतो त्यांनी पण एवढं स्ट्रगल केलेलं असतं. कोणाचीच व्हिडिओ एकदम व्हायरल नाही जात. सगळ्यांची हळूहळू व्हिडिओ व्हायरल जातात. आणि आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत राहायचं. 1-2 व्ह्यूज काय येत नाहीत, पण येत आहेत ना एवढं तरी आपल्याला वाटतं. चला तर आता बघू, कारण माझे 3-4 दिवस झालं एकही सबस्क्रायबर नाही वाढला, त्यामुळं मी खूप डिमोटिवेट झाले होते. आणि आज तर मला व्हिडिओ टाकायची पण इच्छा नव्हती, पण म्हणलं चला असो म्हणलं, मेहनतीला तर फळ भेटतंच म्हणलं. चला बघू आपण टाकू. कारण घर मॅनेज करून, शौर्यला मॅनेज करून, एवढं सगळं करून मी व्हिडिओ टाकते तरी पण ती व्हिडिओ व्हायरल नाही जात. त्यामुळं खूप असं आतून डिमोटिवेट वाटतं. पण नाही म्हणलं चला, किती जरी डिमोटिवेट झालं ना तरी पण आपल्याला व्हिडिओ टाकायचीच आहे आणि मी टाकणारच आहे. तर त्यासाठी मग मी इथं परत तुमच्यासाठी बॅगची व्हिडिओ बनवत होते. आणि हे बघू शकता, याच पद्धतीने मी इथं बॅग बनवत होते. आणि अशा बॅग मी खूप साऱ्या बनवलेल्या आहेत, आपल्या चॅनलवरती टाकलेल्या पण आहेत. जर कोणी बघितल्या नसतील तर तुम्ही बघू शकता. मल्टी कलरमध्ये खूप छान बॅग आहेत. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे एवढा आनंद होतो ना, मी सांगूच नाही शकत, एवढा छान आनंद होतो. तरी पण चला आता बघू, मी ते बॅग कंप्लीट करते शिवून. आपली बॅग झालेली आहे, फक्त खालच्या बाजूला मी व्यवस्थित जॉईंट मारून घेते आणि फिनिशिंगची पट्टी मारून घेते आहे. आणि हे असं सॅटिनमध्ये फॅब्रिक होतं, असं प्लेनमध्ये खूप छान वाटत होतं. पीच कलरमध्ये बेबी पिंकमध्ये होतं. खूप छान असं मस्त दिसत होतं. शाईन पण तशी छान करत होतं. तर चला, माझं असं चाललं आहे की शौर्यच्या बड्डेला मी ह्या बॅगचं रिटर्न गिफ्ट करू की काय. तरी पण बघू आता काय होतं माझं. बघू आता ठरवेल मी, अजून काही ठरवलं नाही. आणि अशा माझ्या 6-7 बॅग शिवून झालेल्या आहेत. तरी पण मला 20 बॅग तरी शिवायला लागतील शौर्यच्या बड्डेसाठी जर करायचं म्हणलं तर. मी काय बड्डे एवढा मोठा करणार नाही, कारण आम्हीच्या हॉटेलमध्ये जेवणची ऑर्डर दिली होती. त्या हॉटेलचा गॅसच संपला. आता काय माहिती पुण्यामध्ये हे काय चालू आहे. चला तर बघू, असो कसा बड्डे होत होतो तुम्ही पण बघा, मी त्याचा पण ब्लॉग टाकल. चला तर आपली बॅग इथं आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशीच आणखी एखादी बॅग बघायची असेल तर उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. चला भेटू उद्या छान व्हिडिओमध्ये. बाय बाय.